म्हणले? खरंच आवडले तुला? काय ते? हां, मुलांच्या आवडीचा हा पदार्थ करणं इतकं सोपं आहे आणि तेही अगदी झटकीपट होतो, जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी काय करायचंय, 3 टेबलस्पून तूप किंवा बटर थोडंसं मेल्ट करून घ्यायचं. त्यामध्ये वाटीचं प्रमाण सांगते आहे, पाऊण वाटी किंवा थोडीशी जास्त पिठी साखर घ्यायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय. चमच्याच्या सहाय्याने मस्त असं फेटून अशी क्रीम तयार झाली पाहिजे, अशा पद्धतीने, किंवा हाताने फेटून देखील घेऊ शकता. तर अगदी 2-3 मिनिटं या प्रोसेसला लागतात. पिठी साखर जी आहे चाळून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने ही क्रीम तयार झाली पाहिजे, हे मिश्रण तयार झालं पाहिजे. आता बघूया पुढची प्रोसेस. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे पीठ चाळण्याची. त्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे. 1 टेबलस्पून कोको पावडर घ्यायची आहे किंवा डार्क चॉकलेट असेल तुमच्याकडे ते वापरलं तरी चालेल. चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता हे सगळं जे आहे, जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना, त्यामध्ये चाळून घ्यायचं आहे. जेणेकरून सगळे जे जिन्नस आहे एकत्र होतील आणि त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही, त्याकरिता चाळून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बटर आणि पिठी साखरचं जे मिश्रण तयार केले ना, ते पिठाला मस्त लागलं पाहिजे आणि एकदम वाळूसारखं, रेतीसारखं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. म्हणजे हे पीठ तयार झालं पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळली की असा गोळा तयार झाला पाहिजे. म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. आता थंड नॉर्मल दूध घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्याआधी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स तुम्ही वापरू शकता. इथे व्हॅनिला इसेन्स घातलंय 2-3 थेंब. त्यानंतर थंड दुधाने आता हे पीठ मळून घ्यायचंय. जास्त पातळ मळायचं नाहीये आणि एकदम पण जास्त घट्ट मळायचं नाहीये. जसं चपातीसाठी पीठ मळतो ना घट्टसर, तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एवढं पीठ मळण्यासाठी साधारण पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय. आता हे पीठ जे आहे झाकून साधारण 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं, म्हणजे छान मुरल्या जातं. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. आता गॅसवर आपले चोकोज बेक करण्यासाठी एक मोठा लोखंडी तवा घ्यायचा आहे. त्यावर साधारण 1 कपभर मीठ आहे ते एकसारखं पसरवून घ्यायचं. त्यानंतर त्यावर एखादं स्टँड किंवा प्लेट ठेवायची आहे आणि वरती एक झाकण ठेवायचं. एक मोठं ताट ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी मध्यम आचेवर तवा प्रीहीट करून घ्यायचा. आता इथे मी रेड स्कायचा हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग कटिंग बोर्ड वापरते. तर छान मजबूत आहे, कमी किमतीत मिळतो आणि लाईफ टाईम आपण हा वापरू शकतो. मस्त याला असा काट असतो, तर गॅस वट्याला एकदम पॅक असा हा बसतो. त्यामुळे चॉपिंग करणंच काय, तर मी यावर भाकरी, चपात्या सगळं काही करत असते. खूपच युजफुल प्रोडक्ट आहे. या उलट जर प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड तुम्ही वापरत असाल, तर त्यावर जर भाज्या कट केल्या तर त्याचे बारीक-बारीक कण आपल्या भाज्यांमध्ये मिक्स होतात. त्यामुळे ते वापरणे अनहायजेनिक आहे. मी कधीच वापरलेला नाहीये. लाकडी वापरलेला आहे, पण तो ना पावसाळ्यामध्ये काळवंडला जातो. त्यामुळे हा स्टेनलेस स्टीलचा अतिउत्तम आहे. तर प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे. नक्की वापरा. तर आता इथे एका मोठ्या ताटामध्ये मी इकोबेकचा पेपर लावून घेतलाय. तेल लावण्याची गरज पडत नाही किंवा बटर पेपर देखील लावू शकता आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि चपातीसारखा पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण पिठी साखर, बटर घातलेलं आहे. त्याचबरोबर नाचणीच्या पिठाला एवढा चिकटपणा नसतो, त्यामुळे कडेला हे पीठ थोडं चिरतं. काही हरकत नाही. व्यवस्थित पातळ लाटून घेतलं की मग कडा ज्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जसे चोकोज बनवायचे आहेत ना, ज्या आकाराचे, तसे तुम्ही बनवू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये बनवत आहे. एक छोटंसं झाकण घेऊन तुम्ही चंद्राच्या शेपचे देखील बनवू शकता किंवा आपण जसे शंकरपाळे बनवतो तसे डायमंड शेपचे देखील बनवू शकता. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार वेगवेगळे आकार देऊ शकता. बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे पातळच हे चोकोज बनवून घ्यायचे आहेत. तर पाहिलंत ना, अतिशय सोपी रेसिपी आहे. करायलाही जास्त वेळ लागत नाही आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होते आणि सगळ्याच मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे.
तर अगदी परफेक्ट रेसिपी इथे मी तुम्हाला देत आहे आणि हे चोको छान खुसखुशीत व्हावे यासाठी देखील अशा खास स्टेप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत, जेणेकरून बटर आणि पिठी साखर छान फेटून क्रीम तयार करणे, त्यानंतर पीठ त्यामध्ये मिसळणे. त्याचबरोबर आता आपले जे चोकोज आहेत कट करून झाल्यानंतर ज्या ताटामध्ये आपण पेपर सेट केलेला आहे त्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहेत आणि थोड्या थोड्या अंतरावर टाकायचेत आणि त्यानंतर प्रीहीट झालेल्या तव्यावर ठेवायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने बनवायचे आहेत. आणि आता गॅसवर तवा जो आहे 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलाय. आता हे चोकोजचं ताट यावर ठेवायचंय. तर अगदी 20 ते 22 मिनिटामध्ये बेक होतात. आता डार्क रंगाचे आहेत ना, चांगले भाजल्या गेल्यानंतर ना त्यांचा रंग हलकासा लाईट होतो. त्यावरून समजायचं की छान भाजल्या गेले आहेत. तर अशा पद्धतीने झाकणाचा वापर करून तुम्ही छान चंद्रकोर सारखे हे चोकोज बनवू शकता. किंवा मग अशा पद्धतीने डायमंड शेपचे देखील बनवू शकता. तर इथे चॉपिंग बोर्डवर फक्त 2 बॅचेसमध्ये माझे सगळे चोकोज तयार करून झालेले आहेत. ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर फक्त 15 मिनिटात तयार होतात. ओव्हन देखील 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलं होतं. बघू शकता रंग असा हलका झालेला आहे ना, समजून घ्यायचं की छान भाजल्या गेलेले आहेत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, तोपर्यंत यांना हात लावायचा नाही. थंड झाले की मग एअरटाईट डब्यामध्ये भरून अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही वापरू शकता. जसे पॅकेटचे चोकोज तुम्ही मुलांना दुधामध्ये देताना त्याच पद्धतीने द्यायचे आहेत. अगदी छान खुसखुशीत झालेले आहेत. काहीच फरक नाही ओव्हनमध्ये आणि जे गॅसवर केलेले आहेत त्यामध्ये. एकसारख्याच पद्धतीने छान भाजल्या गेलेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेले आहेत. सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करून ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुमच्या मुलांना खूप आवडेल. तर बाहेरील पॅकेटचे फूड देण्यापेक्षा तुम्ही घरातच अगदी अर्धा तास देऊन हे चोकोज मुलांसाठी बनवू शकता. आमच्या घरी तर 2 दिवसामध्येच संपलेले आहेत. नुसते दुधातच खाल्ले, नाही तर येता जाता आमच्या मुलीने खाऊन टाकलेले आहेत. आता परत बनवायचे आहेत आम्हाला. तुम्हीही बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.